मुंबई महानगर पालिका के चुनाव का बिगुल बज चुका है और आज हम आपको ऐसी जगह लेकर चलते हैं जहां की जो जनता है, यहाँ के जो रहवासी है, उनको अपने परिसर का सही तरीके से ख्याल रखा गया क्या नहीं रखा गया और आने वाले समय में वो किस ऐसे व्यक्ति को या ऐसे विशेष चुनाव करके ऐसे नगर सेवक को लाना चाहते हैं जो इनके परिसर का विकास कर सके। आइए हम आज यहाँ बहुत सारी पब्लिक मौजूद है, उनसे हम बात करेंगे इस महानगर पालिका के चुनाव में वो किस प्रकार का विकास सुधार चाहते हैं और क्या डेवलपमेंट के लिए उनके अपने विचार हैं। न्यूज ऑफ नया भारत में आपका स्वागत है। आज हम 166 प्रभाग क्रमांक पे हैं। वहाँ की जनता से पूछना चाहेंगे कि ये अपने विभाग में अपने प्रभाग में क्या डेवलपमेंट चाहते हैं। आइए हम जानना चाहते हैं। यहाँ कुछ महिलाएं मौजूद हैं। महिलाएं घर से लेकर अपने परिसर तक, परिवार तक सीमित नहीं है, आज संसद तक पहुंच चुकी है। आइए उनसे हम जानना चाहते हैं कि आज मैडम आप बताइए कि आपके एरिया में आप क्या डेवलपमेंट चाहती है और कैसा नगर सेवक चाहती है। हम नगर सेवक कोई भी हो, मगर पहले तो सब महिला की सुरक्षा चाहते हैं। जहाँ भी रहे वो उनका, कहीं भी कोई भी पुलिस वाला हो, कोई भी हो, उनका लेडीज के ऊपर ज्यादा ध्यान देना चाहिए उन्हें। ये ऐसा ही नेता चाहिए हमें। आप देख सकते हैं महिलाएं भी सुरक्षा और सेफ्टी की गुजारिश कर रही हैं। मैडम आप क्या बोलना चाहेंगी। हे काय होते, हे फक्त मतदान येतं ना त्यापुढे हात जोडायला येतात, पण बाकी नंतर काही पाहत नाही। आमचे रस्ते किती भरतात, गटारी किती भरतात ते जराही पाहत नाही। त्यांच्यापाशी गेलं तर म्हणता अपॉइंटमेंट घेतली का, नगरसेवक घरी नाही, अशा तशा फक्त तेव्हा जे येतात ते त्यांना आता उभं राहायचं आहे, त्यांना जिंकून येतं त्यावेळेला आम्हाला हात जोडायला जातात, पण बाकी वेळा काही पाहत नाही। कधी झाडू नसतो आमच्या आम्ही बिल्डिंगच्या आजूबाजूला एवढा कचरा जमा होतो। नगरपालिकाची जागा आहे पण जराही साफसफाई नाही। प्रत्येक वेळेला गटारी भरतात, प्रत्येक वेळेला नाल्या भरतात, आमच्या घरामध्ये पाणी शिरते, पण कुठलाही नगरसेवक आम्हाला बघायला येत नाही। तुम्हाला आता अपेक्षा काय? नाही, अपेक्षा असं आहे की आम्हाला असा नगरसेवक पाहिजे की आमच्या एरियाची पुरी साफसफाई करावं, आम्हाला सुरक्षा ठेवावं, व्यवस्थिशीर पाहिजे करायला पाहिजे। नाही फक्त तुमचे नगर ज्या वेळेला तुमची निवडणूक येतात त्यावेळेला तुम्ही हात जोडता, बाकी वेळा कधी स्वतःहून बघायला येत नाही की बाबा एवढं इतकं हे घाण चालली आहे किंवा यांचं पाणी भरतं, यांच्या गटारी भरतात, पावसात काय हाला कोणीही येत नाही। नंतर गेलं तरी ते म्हणतात तुम्ही अपॉइंटमेंट घेतली का, तुम्ही नंतर या, तुम्ही का उद्या या, परवा या, म्हणजे काय। आपण इथे पब्लिकांचा रोष बघू शकता। या मागे जे केलेलं काम आहे नगरसेवकांचं, जे घरी येतात विचारतात। मॅडम तुम्ही काय सांगणार आहे। 5 वर्षात कोणीच काही केलेलं नाही। जो निवडून आले त्यांनी काही केलं नाही, याच्या पुढे जो कोण निवडून येईल त्यांनी केलं तर आम्ही पुढे काहीतरी करू, आता काही आमच्याच्याने होणार नाही। हे बोलतात तिकडे जाऊ नको, ते तिकडे, हा भेदभाव करू नका, त्याला कुठे जायचंय ते माणूस जाऊ शकतो, बरोबर आहे। आणि ही साफसफाईचं एक झालं की कोणी तिथे बघत नाही, आमची गटारे तुटली आहे, घाण पाणी येते, घरामध्ये पाणी येते, माझ्या त्या घरापाशी खड्डा असतो, त्या पूर्ण त्या खड्ड्यातून आम्हाला घरात जायला लागतं, कोणी पण लक्षच देत नाही। बोलणार तिकडे जा, येतो 8 दिवस करतात, 15 दिवसांनी ते येतात। पब्लिकांचा रोष आहे। आपल्याकडे सिनियर सिटीजन आहे। मॅडम तुम्ही सांगा तुमची काय अपेक्षा आणि तुम्हाला काय अनुभवलेलं आता। आमची अपेक्षा काही नाही, फक्त जनतेची सेवा करावी, जनताचे मागे त्याप्रमाणे आपलं लय ना थोडं तरी सुरक्षा करावी, एवढी अपेक्षा। तुम्ही सिनियर सिटीजन असून म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा की सरकारने किंवा जी निवडून आलेला नगरसेवक तुमच्यासाठी काय करायला पाहिजे। आमच्यासाठी आता काय सांगू तुम्हाला, काय आमची सेवा करावी, काय हे द्यावं, पेन्सिल द्यावी किंवा काहीतरी करावं। प्रत्येकाने काही ना काही कारण सांगितलेले आहेत आणि जागा हडपण्याचा प्रयत्न चाललेला आहे असं आम्हाला वाटतं। आता बघा तुम्ही ह्या बाजूला पाईप लावलेत, त्याच्यात झाडं लावलेत, कशासाठी लावले आम्हाला कोणाला काही सांगितलं नाही। इकडे जे काही कामं कराल तर आम्हाला कमीत कमी कल्पना द्या तुम्ही, कारण आम्ही इथले जुने आणि जाणते माणसं आहोत, लहानापासून मोठे झालो आणि त्याने कामं केली होती, पण त्याच्यानंतर दुसरे आले, दुसऱ्याने तिसरं काहीतरी केलं आणि वेगळं काहीतरी केलं। आता जी जागा होती आम्ही जे सिनियर सिटीजन आहेत किंवा वॉकर्स आहेत त्यांच्यासाठी जी जागा ठेवली होती ती जागा कमीत कमी व्हायला लागली आणि ही जागा अर्धी तिकडे गेली, अर्धी इकडे गेली। त्या बाजूच्या लोकांनी ती हडप केली आणि आम्हाला काही चालायला मिळत नाही।
आमच्या ज्या सुखसोयी होत्या त्या पण कमी झालेल्या आहेत. तर आमची अशी इच्छा आहे की कमीत कमी आम्ही जे जॉगर्स आहेत इथले तर त्यांच्यासाठी ही सोय करावी. आणि हे तलाव इथले जो आहे हे तलाव एवढं घाण झालेलं आहे, त्याच्यामध्ये एवढ्या घाणीमध्ये प्रदूषण झालेलं आहे. ह्या प्रदूषणासाठी काही करायला पाहिजे. इथले लोक काही करणार नाही, तरी इथले जे नगरसेवक आहेत त्यांनीही पुढे होऊन काहीतरी करावं अशी आमची खास इच्छा.